वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आणि गणेश जयंती 5 दिवस होती आणि चौथ्या दिवशी माझ्या लक्षात आलं की आपण गेलो नाही आहे, तर म्हटलं चला मोदक बनवूया. अचानकच ठरलं, तर म्हटलं चला रेसिपीसुद्धा शेअर करते. कारण सासर माहेर म्हटलं तर वेगवेगळ्या प्रत्येकाच्या रेसिपी असतात. तर आमच्याकडे सासरी शेंगदाण्याचं कूट, नंतर तिळाचं थोडंसं मिक्सरला बारीक करून घेतात. तीळ, नंतर खोबरं, त्याच्यानंतर वेलची, गूळ असं सगळं छान मिक्स करून घेतात. नंतर त्याचे मोदक बनवतात आणि ते उकडवले जातात 10-15 मिनटं. बऱ्याच ठिकाणी ही पद्धत होत असेल, पण मला वाटलं की तुमच्यावर शेअर करावं. सो त्याच्यानंतर जाऊ दीर हे सगळे आम्ही त्यांची मुलं मिळून गेलो. बाजूलाच एक गणेश जयंती होती, तिथे सगळा हा कार्यक्रम होता. ते तिथे इतका सुंदर देखावासुद्धा केलेला अंबाबाईचा आणि इतकं छान आणि प्रसन्न वाटत होतं ना तिथे जाऊन. खूप सुंदर सगळं केलेलं. दर्शन घेतलं छान, देवाला मोदकाचा नैवेद्य दाखवला आणि आम्हीसुद्धा तिथे महाप्रसाद होता, तिथे महाप्रसाद घेतला. त्याच्यानंतर बाजूला जत्रा लागलेली छोटीशी, तर तिथे होडीमध्ये बसून एन्जॉयसुद्धा केलं आणि ऋतूनेसुद्धा एन्जॉय केलं. असं